कीर्तन दुसरे, पंचपदी अनुक्रम. कीर्तनाचा अभंग. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विन देव दुजा, पाहता नाही त्रिलोकी. गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचा आगरू. गुरु हा धैर्याचा डोंगरू, कधी काळी डळमळीना. गुरु वैराग्याचे मूळ, गुरु परब्रह्म केवळ. गुरु सोडवी तात्काळ, गुरु गाठलिंग देहाचे. गुरु हा साधकांशी साह्य, गुरु भक्ता लागी माय. गुरु हा कामधेनो माय, भक्ता घरी दुबतसे. गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निजधना. गुरु सौभाग्य देऊन, सिद्धबोध नांदवी. गुरु मुक्तीचे मंडन, गुरु दुष्टांचे दंडन. गुरु पापांचे खंडन, नाना परी वारितसे कैकाशे. भाविकाशी गुरु उपदेशी, तारक मंत्र दिला आम्हासी. बाप रखुमादेवी वराशी, ध्यान मानसी लागले. जगात जे महात्मे पुरुष होऊन गेले, त्यांनी जे आपले स्वहित करून घेतले आहे, ते स्वहित एकट्या सद्गुरू वाचून होत नाही. हे निर्विवाद आहे, म्हणून सद्गुरूच खरा देव आहे. हे या अभंगात ज्ञानेश्वर महाराजांनी किती बहारीने वर्णन केले आहे. सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर. अथवा गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू. हे संतांनी कितीतरी कळवळ्याने सांगितले आहे. संतांचा स्वभाव सिद्ध गुणच असा आहे की ऐशी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती. सद्गुरूला शरण जाऊन अत्यंतिक क्षेम मिळवून घ्या. आम्ही याच मार्गाने गेलो, आमचे पूर्वीचे संत याच मार्गाने गेले. तुकाराम महाराज म्हणतात, मार्गी बहुत याच गेले साधू संत. तेव्हा याखेरीज अन्य मार्गाने जाल तर फसाल, असा मार्ग मिळवा. म्हणून बहुत दिवस होतो आठवीत मणी, असेही उद्गार त्यांनी काढले आहेत. यांनी सद्गुरूलाच देव म्हणून सद्गुरूशिवाय दुसरा देव का मानला नाही, याचे कारण काय, या नरदेहाकडून समाधान प्राप्त करून घ्यायचे आहे. एका सत्य वस्तूमध्ये म्हणजे ब्रह्मामध्ये समाधान आहे. ते ब्रह्म कोणत्या रीतीचे आहे, ते निर्गुण निराकार असून आनंद घन आहे. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथुनी चराचर हरिसे भजे. दृश्य सर्व नाशिवंत आहे व दृष्टन तन नष्टन. सर्व आणि एक तुझ विन, अविनाशी जाण समर्थांची. तेव्हा पुण्यवस्तू अशी जी ब्रह्म, ती संतान वाचून प्राप्त होत नाही व ही वस्तू देहाच्या ठिकाणी आहे. इथे अशी आशंका येईल की जर ही ज्ञानरूप वस्तू आमच्या देहात आहे, तर ती आपले ज्ञान आम्हास का करवित नाही, तिला काही बोलता येत नाही व शिवाय आमच्या ठिकाणी देहबुद्धी अनादी बळकट बसली आहे, म्हणून आम्ही स्वतः तिला पाहू शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञानाच्या प्रकाशे वर्तती सकळ, न घेती बरळ देहबुद्धी. ही देहबुद्धी गुरुने नेत्रात अंजन घातल्या वाचून जाणार नाही व ते ज्ञान दृष्टोत्पत्तीस येणार नाही. याशिवाय संतवाक्य, पुण्यवंत प्राणी गुरु अंजनीचे, हृदयी तयाचे ज्ञान राहे. वास्तविक सर्व इंद्रियांच्या क्रिया या ज्ञानाने होतात, पण त्या ब्रह्माला आम्ही विसरलो आहोत, कारण जीवाने जड देहाचा अहंकार घेतला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पडिला नामाचा विसर, तेने वाढला हा संसार. तर या विसर पडलेल्या नामरूप परमात्म्याचे ज्ञान होण्याबद्दल श्रीकृष्णास अर्जुनाने विचारले आहे. कवणते ब्रह्म कासया नाम कर्म. व अध्यात्म इत्यादी या ब्रह्मावर हे जग झाले, ते त्याला माहीतही नाही. जगासी तारक विठ्ठलची एक, असे संत वचन आहे. व हा तारक विठ्ठल कोठे आहे असे म्हणाल तर सांगतात की ते रूप ओळले पंढरीसी देखा, अद्वैताची शाखा तोडीली. पण ती पंढरी कोणती, ह्याविषयी तुकाराम महाराज स्पष्ट निवेदन करतात. औट हातावरी विठोबा उभा, दिसे समचरणाची शोभा. तो हा चैतन्याचा गाभा, सोहम तोरे पंढरीसी कोणीतरी जारे. या पंढरीत विठोबा उभा आहे. हाच अध्यात्मरूपी विठ्ठल
जग उद्धारास कारणीभूत आहे व तो प्रत्येक प्राण्याचे हृदयात निरंतर राहत आहे. मनुष्य प्राण्यास निर्माण करते वेळीच ब्रह्मदेवांनी सांगितले की तुम्हाला मी जन्मताच भजनासह पाठविले आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावता भजनशीळ, झाले असे केवळ माझ्याची ठाई. म्हणून बसल्या ठिकाणीच हृदयाचे भजन करायचे आहे. तुकाराम महाराज म्हणतात की ठाईच वैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. पण एकचित्ताने ह्या अध्यात्माचे भजन कोणते व कसे हे आम्हास माहीत नाही. संत कृपापूर्वक ज्ञानयज्ञ करणे हे त्याचे खरे भजन आहे. अध्यात्माचे भजन तेच ब्रह्माचे होय. अध्यात्म व ब्रह्म जवळजवळ एकच प्रमाण. ऐशिया आपुलियाची सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती, तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. संत कोणते असावेत की जे आपल्या कृपेने आम्हाला ज्ञानयज्ञ शिकवतील. तर ज्या जीवाने ज्ञानयज्ञ केला असेल तो अधियज्ञ जीवच दुसऱ्या जीवास कृपा मात्रे उद्धरेल. दिव्यालाच दिवा लागेल तसा विस्तवास लागणार नाही. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वंदे अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने तरशील दोषी, जळतील राशी पातकांच्या. जो जीव संतांना शरण गेला व ज्याने अपरोक्ष ज्ञान करून घेतले त्याचाच देह पवित्र होय, अशी पद्धत पूर्वापार आली आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझे हाती. सारांचे जे सार वेदांचे जिव्हार, घ्या रघुवीर ऐक्य भावे. असो ज्ञानेश्वर महाराजांची निर्गुण रूप माझा सद्गुरू निवृत्ती असे म्हणून त्यांचे रूप मी डोळ्यांनी पाहिले. त्याचप्रमाणे आमचे सद्गुरू बलभीम महाराज, श्री क्षेत्र साडेकर हेही निर्गुण रूप असून त्यांचेही रूप आम्ही डोळ्यांनी पाहिले. साक्षात देव असतील. सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर, सुख एक एके ठाई बहुपायी संतांच्या. तर तेच उद्गार ज्ञानेश्वर महाराजांनी संतांनी आपापल्या सद्गुरूविषयी काढले. कारण त्यांना त्यांच्या सद्गुरू कृपेने सुख अविनाश मिळाले. म्हणून मग तेच अविनाश सुख आम्हास आमचे सद्गुरूंनी जर दिले तर आम्ही सुद्धा आमचे सद्गुरू बलभीम महाराज यांच्याबद्दल का म्हणू नये. ते रूप त्यांनी पाहिले हे ज्ञानेश्वर महाराजांबद्दल म्हणण्यापेक्षा आपण आपल्या सद्गुरूविषयी म्हणणेच श्रेयस्कर व खरे आहे. जसे व्यवहारात आपण आजी पणजी वगैरे पूर्वजांचे श्राद्ध न घालता बापाचेच घालतो, तसेच खरे संत आपल्या सद्गुरूविषयी गौरव दर्शवितात. एकनाथ महाराजांचे उदाहरण पहा. प्रत्येक ठिकाणी एका जनार्दना वाचून भाषण केले नाही म्हणून आपण आपलेच गाणे गावे, लोकांचे गाऊ नये. आपल्याच सद्गुरूचे गुणानुवाद वर्णन करावे. त्याशिवाय सत्शिष्याच्या जवळ ज्ञान टिकणार नाही. याबद्दल संत वचन, याचा धरीन अभिमान, करीन आपुले जतन. तरी सर्वांनी मिळून सद्गुरू बलभीम महाराजांचे भजन करावे. गुरुराज महाराज जय जय गुरुराज महाराज, गुरुराज महाराज जय जय बलभीम महाराज. विनवितो सकळ जना, कर जोडोनी थोरा लहाना. सद्गुरूचे प्रेम आपल्यावर बसले पाहिजे व ते बसण्यास बहुत सुकृताची जोडी जोडली पाहिजे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. सद्गुरू भक्ती इतकी व्हावी की मन मिळालेसे मना, एका भुलला जनार्दना. म्हणजे त्यांचेपासून आम्हाला अत्यंतिक क्षेम मिळेल. पूर्वसुकृताने सौभाग्य हो तेव्हा त्यांची कृपा होते. याबद्दल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पूर्वील सुकृत या जन्मी कमाई, तिसरी ती पायी सद्गुरू कृपा. पूर्वसुकृत म्हणजे नरदेह, हल्लीची कमाई म्हणजेच भक्ती होय. भक्ती आकळीला दयाधन, भक्ती आकळीला प्रल्हादास्तव प्रगुटुनी स्तंभी, दानव निर्दळीला. म्हणून त्यांचे प्रेम संपादण्यास भक्ती ही केलीच पाहिजे. पूर्वसुकृतां वाचून असे महात्मे दृष्टीस पडणे फार कठीण आहे. तुकाराम महाराजांना सुद्धा असा महात्मा भेटण्याची किती तळमळ लागली होती हे पुढील अभंगात सांगतात.
कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, जरी तुम्हा कोणा ठावे असे. पण जगाला आजकाल अशा संतांची आवड नाही. दुनिया कशी आहे? दुनिया झांबर झुंबर गुरुजी, कोई संत भगत नैसोजी. असे गुरु जगाला आवडतात. खरा संत एरवीच्याच मनुष्यासारखा दिसतो, जो सर्वदा गुप्त जनांत वागे, प्रसन्न भक्ता निजबोध सांगे, भाविक विश्वासी पार उतरील त्यासे. म्हणून भावाने व भक्तीने त्यांचे भजन केले पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी जसे त्यांचे गुरुचे रूप पाहिले होते, तसे आपणही आपल्या बलभीम महाराजांचे रूप पाहिले आहे. सगुण निर्गुण दोन्ही डोळा भरून पाहिले, तरी त्यांची मनोभावाने भक्ती करा. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.